तर आज आपण पाहणार आहोत, नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शेंगदाणे उपवासाची आमटी. यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे, मिरची, जिरे आणि मीठ. सर्वप्रथम आपण मिरची आणि शेंगदाणे एकत्र वाटूया. आपण पाहू शकता, आपण वाटल्यास यामध्ये थोडंसं पाणी टाकून आणखीन एकदा मिक्सर लावू शकता. सर्वप्रथम आपण तेल घेतलेलं आहे आणि ते तापवायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण टाकू जिरे टाकावे. त्याच्यानंतर जिरे तडतडले आपण जो बारीक केलेला आहे मिरची आणि कच्चे शेंगदाणे याची पेस्ट आपल्याला टाकायची आहे. तर आपण पाहू शकता, मी आता आमटी उकळायला ठेवलेली आहे. शेंगदाणा आणि मिरची खूप अशी स्वादिष्ट अशी आमटी होती. उपवासाची आमटी तुम्ही म्हणू शकता. तुम्ही नवरात्रामध्ये नक्कीच ट्राय करा. मी 5 मिनटं जवळपास गॅस चालू ठेवला, बारीक गॅसवर आमटी उकळली. खूप अप्रतिम झालेली आहे. नक्कीच आपण घरी ट्राय करा. थँक्यू.